आता नेक्स्ट आपण स्टार्ट करू सर्कल आणि आर्क. ठीक आहे. आता सर्कल ही प्रायमरी कमांड आहे की सेकंडरी आहे कशावरनं कळणार. जसं आपण सी टाईप करू तर डायरेक्ट सर्कल ऑप्शन येतोय. जर समजा 2 लेटर टाईप केले तर सेकंडरी कमांड होणार. प्रायमरी कशाला बोलतात, त्याच्याशिवाय ऑब्जेक्टच ड्रॉ नाही करतात. म्हणजे सर्कलला कट केलं तर आर्क बनेल. म्हणजे मेन ऑब्जेक्ट काय झाला आता प्रायमरी सर्कल. ठीक आहे. आपण काय करू आता सी फॉर सर्कल घेऊ. अदरवाईज तुम्हाला काय करावं लागेल, ड्रॉ मध्ये सर्कल कमांड आहे ज्यामध्ये 5 टाईप आहेत. आणि नेक्स्ट ऑप्शन आहे रिबन बार जो आहे त्या रिबन बार मध्ये ड्रॉच्या आतमध्ये तुम्हाला वापस 5 कमांड भेटतील. पहिला टाईप आहे सेंटर रेडियस, दूसरा टाइप है सेंटर डायमीटर, थर्ड है 2 पॉइंट, 3 पॉइंट, टैंजेंट, टैंजेंट रेडियस आणि नेक्स्ट है टैंजेंट टैंजेंट टैंजेंट. सो आपण काय करू, स्टार्ट करू सेंटर रेडियस. पण पहिला आपल्याला सुरुवात करायची सी एंटर. बघा जसं तुम्ही सी एंटर केलं तर इथे बाय डिफॉल्ट येणार स्पेसिफाय सेंटर पॉइंट फॉर सर्कल. ठीक आहे. पण या आधी आपल्याला काय करायचं आहे की आपण पहिले कमांड्स बघू. इथे स्पेसिफिक आहे ना सेंटर अँड रेडियस, क्लिक करायचं. स्पेसिफाय सेंटर पॉइंट फॉर सर्कल कमांड लाईन वरती पहिला क्लिक केला मी, सेंटर दिला. आता नेक्स्ट काय आहे की स्पेसिफाय रेडियस ऑफ सर्कल. तो विचारतो क्लिअरली रेडियस काय, मी देतो 25 रेडियस. तर डायमीटर किती होणार. ठीक आहे. व्हॅल्यू टाकून एंटर करायचं. डायमेन्शन रेडियस आणि डायमेन्शन मध्ये जाऊन डायमीटर सिलेक्ट करायचा, क्लिक करायचं. ओके. पण जर समजा आता मला डायरेक्टली जी व्हॅल्यू टाकायची ती ॲज अ डायमीटर म्हणूनच टाकायची, तर मग ऑप्शन मध्ये जाऊन डायरेक्ट कुठला ऑप्शन घ्यायचा. आता सेंटर डायमीटर घेतला तर स्पेसिफाय सेंटर पॉइंट फॉर सर्कल. सेम मेथड. जर सेंटर तुम्ही लोकेट नाही करणार तर ड्रॉ नाही करू शकत. केला. आता बघा इथे जी तुम्हाला एक हिडन लाईन दिसते कर्सर आणि सेंटर पासून, ती लाईन तुम्हाला काय इंडिकेट करते की तो डायमीटर आहे. बरोबर आहे. बघा सेंटर पासून सर्कलच्या सर्कम्फरन्स पर्यंत एक डिस्टन्स आहे आणि अपोजिट साइडला गॅप आहे. वापस कर्सर इतक्या लांब आलाय म्हणजे काय झालं, हे टोटल डायमीटर झालं. आणि प्लस तुम्ही आता व्हॅल्यू बघा, जी ब्ल्यू कलर बॉक्स मध्ये व्हॅल्यू दिसते इथे ती किती आहे जी आपण टाकू. समजा मी 60 टाकला, जर डायमीटर 60 टाकला तर रेडियस किती होणार. बरोबर. तर मग डायमीटर जर इथे 60 आहे तर रेडियस किती होणार, 30 होणार. ठीक आहे. नेक्स्ट मेथड जी आहे त्यामध्ये आहे 2 पॉइंट. बघा 2 पॉइंट कॅटेगरी कधी यूज करतो. आता आपल्याकडे रेक्टँगल कमांडने आपण काय करू, एक बॉक्स बनवू. सर्कल मध्ये जाऊ, 2 पॉइंट कमांड घेऊ. पहिल्या केस मध्ये काय आहे की तो विचारतो स्पेसिफाय सेंटर पॉइंट फॉर सर्कल, पण हे झालं हाफ. आता आपल्याला इथून राईट साइडने रीड करायचं. 2 पॉइंट स्पेसिफाय फर्स्ट एंड पॉइंट ऑफ सर्कल. पहिला एंड पॉइंट कुठे आहे, हा आहे. दुसरा एंड पॉइंट कुठे आहे, इथे. आता आपण काय करू शकतो, सिंपली ट्रिम कमांड घेऊ आणि डबल एंटर मारू. आता मला एक साइडने कुठून तरी ट्रिम करायचंय. मला हाफ राऊंड किंवा हाफ सिलेंडर पाहिजे होता, झाला. अगेन जर समजा आपण 2 पॉइंट आता डिफरंट याला यूज करू. म्हणजे समजा आता मला हा पॉइंट आणि हा पॉइंट इथे हाफ राऊंड पाहिजे, तर TR डबल एंटर आणि ट्रिम करू. कळलं. अशा टाइप मध्ये ऑब्जेक्ट तुम्ही बनवू शकता. नेक्स्ट आहे 3 पॉइंट. आता इथं 3 पॉइंट केस मध्ये होतं काय की आपल्याकडे कुठलेही 3 पॉइंट्स पाहिजे. आता सर्कलला आपल्याला लोकेट करायचंय, पण सर्कलचा सर्कम्फरन्स काय झाला पाहिजे, या पॉइंट वर आला पाहिजे. मग 3 पॉइंट फर्स्ट, सेकंड. ठीक आहे. बघा आता सर्कल ऑटोमॅटिक ऍडजस्ट होतोय आणि थर्ड क्लिक करायचं, आला. आता इथे काय रेडियस कंडिशन नाहीये, डायमीटर कंडिशन पण नाहीये. इथे काय आहे की 3 पॉइंटला टच करून आपण सर्कल बनवलाय. ठीक आहे. कळलं. नेक्स्ट आता आपण बघू टँजंट टँजंट रेडियस. आता इथे आपण 2 केसेस आहेत. समजा आपण F8 प्रेस करू, हे 100 देतो मी आणि सेकंड वन 100 देतो. ठीक आहे. आता या केस मध्ये काय 2 लाईन्स आहेत आपल्याकडे.
टँजंट टँजंट, तर तो काय विचारतो स्पेसिफाय पॉइंट ऑन ऑब्जेक्ट. तो जेव्हा पॉइंट ऑन ऑब्जेक्ट म्हणतो याचा अर्थ काय की लाईन असू शकते, आर्क असू शकतो, स्प्लाइन असू शकते, काही असू शकते. तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता. कळलं? इथं टँजंटचं सिम्बॉल दिसतं, क्लिक. बघा पहिल्या लाईनवर कुठेही तुम्ही क्लिक करा. आता तो विचारतो सेकंड पॉइंट कुठे आहे, केला क्लिक. आता रेडियस विचारतो. जर समजा आता रेडियस जो आहे तो मला द्यायचा आहे 45, एंटर करतो मी, आला सर्कल. मग आपण काय करणार, TR डबल एंटर. बघा आपल्याला काय कट करायचंय तेवढा आपण कट केलं का आला फिलेट. हा झाला एक टाईपची प्रोफाईल. समजा सेकंड केस मध्ये आपण काय करू की इथे एक सर्कल मी ड्रॉ करतो, अगेन राईट क्लिक आणि इथे एक सर्कल ड्रॉ करतो. आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे की इथे सर्कल आला पाहिजे, बरोबर आहे. आता याचा आपण अप्रॉक्सिमेट गॅप मेजर करू की किती आहे, किती दाखवतोय, म्हणजे याच्यापेक्षा आपल्याला थोडा जास्त व्हॅल्यू द्यावी लागेल. तर मी देतो समजा 140चा रेडियस. कंडिशन काय आहे, टँजंट टँजंट. तर बघा तुम्हाला आता फक्त एवढं व्हिज्युअलाइज करायचे की जर आर्क टच झाला तर कुठे टच होणार आहे, इथे. म्हणजे इथे टच होऊ शकतो आणि इथे टच होऊ शकतो. 2 पॉइंट दिले आपण. रेडियस किती होता, 140, आला 140. आता तुम्ही ट्रिम कमांड घ्यायची, सिंगल एंटर करायचं. मग हे 2 ऑब्जेक्ट ऍज अ ट्रिमर म्हणून काम करतील. वापस एंटर करायचं. मग काय ट्रिम करायचंय, ठीक आहे, कळलं. आता सेम आपण वापस तीच कमांड वापरू, टँजंट टँजंट रेडियस. आता आपण समजा एक 240 काय करू, रेडियस पकडू, पण तो मला कुठे टच झाला पाहिजे, या साईडला. म्हणजे मला सर्कल आहे ना असा बनवायचा आहे, ठीक आहे. कसा बनवायचा आहे, या साईडनी स्टार्ट झाला पाहिजे असा. मग काय करायचं, टँजंट टँजंट रेडियस. तर आपल्याला बघा अप्रॉक्सिमेट पॉइंट फाइंड आउट करायचे की कुठे टच होणार, इथे टच होऊ शकतो आणि इथे टच होऊ शकतो. आता रेडियस किती आहे, 240, आला. आता TR सिंगल एंटर, अगेन सिलेक्ट सर्कल ॲज अ ट्रिमर, देन एंटर. बट समजा जर आपलं सिलेक्शन रॉंग झालं, कसं रॉंग होऊ शकतं, टँजंट टँजंट रेडियस. मी काय केलं, इथे क्लिक केलं आणि इथे क्लिक केलं, बरोबर आहे. वापस 240 टाकलं, आला अदर साईडला. म्हणजे तुमचं सिलेक्शन जर चुकलं तर आर्कची डायरेक्शन पण काय होणार आहे, चुकणार, ठीक आहे. त्याला बोलतात टँजंट टँजंट रेडियस. म्हणजे लाईनला पण देऊ शकतात तुम्ही, सर्कलला पण देऊ शकता, ठीक आहे. नेक्स्ट टाईप आहे ट्रिपल टँजंट. म्हणजे काय आहे की आता इथं आपण 2 केसेस बनवू किंवा 3 केसेस बनवू. बघा पहिल्या केसमध्ये 3 एजेस आहेत, ठीक आहे. सेकंड केसमध्ये 3 सर्कल आहेत, ओके. आणि नेक्स्ट केस मध्ये काय आहे की समजा एक सर्कल आहे आणि सॉरी एक लाईन आहे आणि 2 सर्कल देतो मी. सिंपल कमांड आहे खूप आणि पॉवरफुल आहे. ट्रिपल टँजंट काय करायचं, फर्स्ट सेकंड आणि थर्ड, आला तो ऑटोमॅटिक सेंटर फाइंड आउट करेल. अगेन ट्रिपल टँजंट, बघा फर्स्ट सेकंड आणि थर्ड, आतमध्ये क्लिक केलं म्हणून आतमध्ये आला. बघा मी कुठं क्लिक करतोय, जिथे टच होऊ शकतो. वापस जर मला बाहेर पाहिजे तर कुठे टच होणार आहे, तो इथे कुठेतरी टच होईल, या पॉइंटला कुठेतरी टच होणार आणि या पॉइंटला कुठेतरी टच होणार, आला. नेक्स्ट केस मध्ये काय आहे की समजा एक लाईन आहे आणि 2 सर्कल आहेत. आता 2 लाईन आणि 1 सर्कल केलं तरी पण येऊ शकतं. हे कुठल्याही कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही ट्राय करणार तर तुम्हाला हे ड्रॉ करता येईल, कळलं. अशा पद्धतीने काय आहे की सर्कल, रेडियस आणि डायमीटर आणि बॅलन्स जे काही 3 ऑप्शन्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता. काय डाऊट आहे, आपण इथे याला स्टॉप करू.